नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ अमरावती शहरात सकाळीच रॅली काढण्यात आली। अमरावतीच्या काँग्रेस भवनापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली। यावेळी डोर टू डोर प्रचार करण्याच्या हेतूने ही रॅली काढण्यात आली आहे। यावेळी प्रचंड शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। या रॅलीत महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्र पाहायला मिळाले। यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग होता, तर ठिकठिकाणी रॅलीचं स्वागत करण्यात आलं। अमरावती लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंतराव वानखेडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज रुक्मिणीनगर परिसरातील या पदयात्रेने होत आहे। आणि तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रचंड प्रमाणावर लोक इथे स्वयंस्फूर्तीने हजर झालेले आहेत, त्यामुळे आमच्या उमेदवाराचा विजय हा पक्का आहे हे आज सुनिश्चित झालेला आहे। कमीत कमी 2.5 ते 3 लाख मतांनी बळवंतराव निवडून येतील असा विषय। आणि ज्या पद्धतीने लोक घरातून बाहेर येऊन त्यांना हार घालत आहे, त्यांच्याशी संवाद साधत आहे, त्यांच्यासोबत आपल्या संवेदना जोडत आहे, मला असं वाटतं की आता कमळ यावेळेस ते फुलणारच नाही आणि पंजाच निवडून येणार या बाबतीत आमच्या मनात कोणतेही दुमत। ही निवडणूक जी आहे देशपातळीच्या प्रश्नावर आहेच, परंतु ज्या मतदारसंघात या मतदारसंघाचे स्थानिक प्रश्नसुद्धा खूप मोठे आहेत। मग बेरोजगारी असेल, शेतकऱ्याचे प्रश्न असतील किंवा अन्य प्रश्न असतील, MIDCचा प्रश्न आहे, विमानतळाचा प्रश्न आहे, हे अनेक प्रश्न आहेत, मेळघाटचे वेगळे प्रश्न आहेत। हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही निवडणूक लढतो आणि आज आमच्या जे प्रचार यात्रा सुरू झाली ती रुक्मिणीनगरमधून सुरू झाली, त्याला चांगला प्रतिसाद आहे। लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो आहे? अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे। लोक स्वतःहून तयार आहेत आणि जे काही आता तुम्ही पाहत असाल या रॅली, लोक स्वतःहून भेटून आम्हाला नमस्कार करत आहेत, आम्हाला सपोर्ट करत आहेत। आम्ही तुमच्यासोबत आहोत हे प्रत्येक माणूस गावी देत आहे। आतापर्यंत आमची सभागृहामध्ये युती झाली, परंतु मैदानावरती पहिल्यांदा युती झाली आणि सोबत जात आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय चांगलं वातावरण असून बळवंतराव वानखेडे हे पहिल्या नंबरवर असून प्रचारातसुद्धा आम्ही आघाडीवर आहे। इतर उमेदवारांना प्रचाराचा अजूनही सूर गवसून राहिला नाही की नक्की सुरुवात कुठून करावं, आणि एक उमेदवाराची तर अवस्था अशी आहे की निवडणुकीत काय करावं हे सुद्धा आता त्याला सुचून राहिलेलं नाही। लोकांचा सगळ्या स्तरावरचा जो प्रतिसाद आहे तो महाविकास आघाडीला आहे आणि शेतकऱ्यापासून शेतमजुरापासून संपूर्ण विदर्भातील महाराष्ट्रातील जनता महागाईला अत्यंत कंटाळली आहे। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। बुलढाण्याचे भाजपा लोकसभा निवडणूक प्रमुख विजयराज शिंदे यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी एक भाजप पक्षाकडनं व एक अपक्ष असे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। मात्र त्यांची मनधरणी करण्यासाठी चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले व जिल्हाध्यक्ष मांटे हे विजयराज शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला। मात्र सविस्तर बंद दाराआड चर्चा केल्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून उद्याला नागपूर इथं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत चर्चा घडणार आहे। मात्र यावेळी मैत्रीपूर्ण लढण्याची मागणी विजयराज शिंदे यांनी केली आहे। तसंच ही लढत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्यासोबत होणार असून विजय हा निश्चित असल्याचंही विजयराज शिंदे यांनी सांगितलं आहे। महाले आणि जिल्हाध्यक्ष मी माघार घ्यावी म्हणूनच या ठिकाणी प्रदेशाच्या वतीने आले होते। त्यांना जे काही आता यापूर्वी सुद्धा मी जे बाईट दिले वेळोवेळी की कशा प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या निवडणूक प्रमुखाचा अपमान केला गेला, 6 मेळावे घेण्यात आले, विधानसभेचे 6 मेळाव्यात आमचे नाव नाही, फोटो टाकण्यात आले नाही। मी विधानसभा मतदारसंघामध्ये 2 कोटीचे कामं, विकास कामं मंजूर करून आणले, त्याला शिंदे गटाने इथे स्थगिती आणली। त्याचबरोबर शिंदे गटाचा आमदार स्वतः मला चिथावणीखोर वक्तव्य करून इथे आव्हान करतात किंवा मी उभं राहावं आणि हिंमत असेल तर उभं राहावं, अशा प्रकारे जर आव्हान देतात तर शिंदे गटाची इच्छा आहे जणू काही की त्यांचा उमेदवार पडावा आणि मी निवडणूक लढावी। ह्या सगळ्या व्यथा ज्या आहेत, कार्यकर्त्यांची कामं होत नाहीत, कार्यकर्त्यांशी संपर्क नाहीत, ह्या सगळ्या ज्या व्यथा कथा जिल्ह्यामधल्या आहेत आणि जिल्हा 5 वर्ष सगळ्या कार्यकर्त्यांनी जो बांधला आहे,
खालच्या बूथ प्रमुखापासून तर भूपेंद्र यादव साहेबांपर्यंत, तर सर्वांची इच्छा होती की हा भारतीय जनता पक्षाला मिळाला पाहिजे, भाजपने ही जागा लढवावी. तीच भावना कार्यकर्त्यांची, ती सुद्धा त्यांच्यासमोर मी या ठिकाणी मांडली. त्यांनी हे सगळे विषय वरिष्ठांपर्यंत पोहोचवले आणि वरिष्ठांनी मला उद्या आम्हाला सगळ्यांना चर्चेसाठी बोलावलं. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. नामदार सुधीर मुनगंटीवार हे अत्यंत कर्तृत्ववान, जनतेचे प्रश्न प्रभावीपणे सोडविणारे नेते आहेत. सैनिकी स्कूल, बॉटनिकल गार्डन, वन अकादमी, रस्ते व पुलांचे बांधकाम तसंच बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र आदी क्षेत्रांत काम करून त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला चालना दिली आहे. आता ऍडव्हान्टेज चंद्रपूरच्या माध्यमातून लाखो युवकांना रोजगार मिळवून देण्याचं स्वप्न देखील त्यांनी बाळगलं आहे. सुधीर भाऊंकडे चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचं विजन आहे. म्हणूनच हे शक्य होत आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काढलं. त्याचवेळी नामदार मुनगंटीवार यांना प्रचंड मताने विजय करा असं आवाहन देखील हजारोंच्या संख्येने उपस्थित जनसमुदायाला केलं. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 400 पारच्या स्वप्नपूर्तीसाठी व भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीच्या हनुमानगड येथे 501 जोडप्यांच्या हस्ते होम हवन व महायज्ञ करण्यात आलं. यावेळी नवनीत राणा व रवी राणा हे दाम्पत्य स्वतः उपस्थित होते. यावेळी सगळे विरोधक या होम हवन मध्ये स्वाहा झाले पाहिजे अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली. आज या ठिकाणी हनुमानगडी जे हनुमान चालीसा ट्रस्ट जे स्थापना झाली त्याचा पूर्ण जे हनुमान चालीसा ट्रस्ट जे आहे ते उद्धव ठाकरेंनी जेव्हा खासदार नवनीत राणा मला जेलमध्ये टाकलं त्यानंतर ही ट्रस्टची स्थापना झाली. 111 फूट उंच त्या ठिकाणी बजरंगबलीची मूर्तीची स्थापना होत आहे, काम सुरू आहे. त्याच पवित्र धर्तीवर हनुमानगडी या ठिकाणी नवनीत राणांच्या वाढदिवसानिमित्त आणि भाजपचा स्थापना दिवस हा सुद्धा या ठिकाणी साजरा होत आहे. 1000 पेक्षा जास्त जोडप्यांनी या ठिकाणी हवनमध्ये भाग घेतला, आहुती समर्पित केली. या विश्वाच्या शांतीसाठी, शक्तीसाठी, सगळ्यांच्या डोळ्यामधले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि नवनीत राणा प्रचंड बहुमताने निवडून आल्या पाहिजे यासाठी सगळ्यांनी प्रार्थना केल्या हनुमानगडी या तीर्थक्षेत्रावर. आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासुद्धा खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनामध्ये चांगली त्यांना शक्ती मिळो, त्यांना आणखी पुढे जाण्यासाठी देव ईश्वर त्यांना ताकद देव यासाठी सुद्धा या हनुमानगडी या ठिकाणी सगळ्यांनी प्रार्थना केली. हनुमान चालीसाचं पठण झालं. तर आज नवनीत राणाच्या वाढदिवसानिमित्त हनुमान चालीसाचं पठण 1000 पेक्षा जास्त जोडप्यांचं माध्यमातून हवन झालं या ठिकाणी. आणि सगळ्यांनी आहुती दिली की जे विरोधक आहे ते याच्यामध्ये स्वाहा झाले पाहिजे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. आणि पहिल्यांदा अमरावतीच्या इतिहासामध्ये, जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा कमळ हे प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे, खिलणार आहे. आणि यासाठी मला असं वाटतं की भाजपचा स्थापना दिवस आणि नवनीत राणांचा वाढदिवस एकाच दिवशी योगायोगानं आलेला आहे. मागच्या वेळेस हनुमान चालीसाच्या माध्यमातून अंधार टाकल्यानंतर हनुमान जयंती ही नवनीत राणांच्या 6 एप्रिल वाढदिवसानिमित्त झाली होती. तर मला असं वाटते हनुमानजीची कृपा आणि कुठे ना कुठे भाजपचं तालमेल हे नवनीत राणांच्या जीवनामध्ये जुळलेलं आहे आणि त्याची शक्ती म्हणून त्या या मैदानामध्ये उतरले आहे आणि कमल अमरावतीमध्ये लाखोच्या मतांनी खिलणार आहे. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.